नमस्कार मित्रांनो. नोव्हेंबरचा हप्ता तर खात्यात जमा झाला, पण आता डिसेंबरचा कधी हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पाहूया की आता डिसेंबर व जानेवारीचा हप्ता कधी गोळा होणार. आपण पाहिले की बऱ्याचशा महिलांना 1500 रुपये त्यांच्या अकाउंटला आलेले आहेत. 1500 रुपये आले, परंतु डिसेंबरच्या हप्त्याचं काय व जानेवारीच्या पैशांचं काय? तर त्यावर बऱ्याच बहिणींनी प्रश्न केला होता की आता फक्त 1500 रुपयेच देणार का, यापुढे पैसे येणार नाहीत का? कारण 2025 तर संपलं. त्यामुळे काही जणांची अशी शंका आहे की फक्त डिसेंबरपर्यंतच पैसे मिळणार व जानेवारीचे पैसे खात्यात येणार नाहीत. पण तुम्ही चुकताय. जानेवारीचे पैसे व डिसेंबरचे पैसे हे दोन्ही एकत्र करून तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजेच ज्या महिलांना 1500 रुपये अकाउंटला आलेले आहेत, त्यांनाच आता लवकरच डिसेंबरचा व जानेवारीचा हप्ता एकत्र करून 3000 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे घाबरायचं कारण नाही आहे. सरकार हे तुम्हाला संक्रांतीचं देखील गिफ्ट देणार आहे. संक्रांतीला 500 रुपये तुमच्या अकाउंटला एक्स्ट्रा जमा होणार आहेत. त्यामुळे आता नोव्हेंबरचा हप्ता आला, तसाच 1500 रुपये डिसेंबरचा व 1500 रुपये जानेवारीचे असे मिळून 3000 रुपये लवकरच बहिणींच्या खात्यात जमा होणार आहेत. त्यामुळे आता बहिणींनी त्यांचं एकदा खाते तपासून घ्या. काही काही महिलांना 1500 रुपये जमा झालेले नाही आहेत, परंतु सरकारने पैसे अकाउंटला टाकायला सुरुवात केलेली आहे. या महिन्यात 10 तारखेपर्यंत तुम्हाला पैसे येऊन जातील. व राहिली गोष्ट जानेवारी व डिसेंबरचा हप्ता, तर तोसुद्धा तुम्हाला लवकरच 3000 रुपये तुमच्या खात्यात येतील व त्यामुळे घाबरायचं कारण नाही आहे. आणि जर लाडक्या बहिणींना 1500 रुपये आलेले नाही आहेत, तर त्या महिलांचं काय? तर अशा महिलांनी ई-के-वाय-सी केली नसेल आणि लास्ट टाईम सरकारने ई-के-वाय-सीची मुदत 31 डिसेंबरपर्यंत केली होती. तर त्यातही शेकडो महिलांची ई-के-वाय-सी रखडली होती. महिलांनी ई-के-वाय-सीकडे लक्ष न दिल्याने त्यांची ई-के-वाय-सी झाली नाही व आता ई-के-वाय-सीची मुदत निघून गेल्यामुळे त्यांना आता परत ई-के-वाय-सीही करता येत नाही आहे व ज्यांची ई-के-वाय-सी झाली नाही आहे त्यांच्या अकाउंटला पैसे जमा होणार नाहीत, कारण लाडकी बहीण योजनेतून त्या बाद झालेल्या आहेत. परंतु आता निवडणुकांमुळे लाडक्या बहिणींचे लाभच लाभ आहेत. सरकार त्यांना भरभरून पैसा देत आहे. त्यामुळे फक्त याच्याकडे लक्ष आहे की आता ई-के-वाय-सीची मुदत वाढून मिळणार का? कारण जेव्हा जी-आर जाहीर झाला त्यावर शेकडो महिलांनी ई-के-वाय-सी केलेली नव्हती व सरकारने पुन्हा पुन्हा सांगूनसुद्धा काही महिलांनी ई-के-वाय-सीकडे दुर्लक्ष केलं व त्यामुळे त्यांना नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी असे कुठलेही पैसे त्यांच्या अकाउंटला येणार नाही. तर आता बघूया, जर ई-के-वाय-सीची मुदत वाढली तर लवकरात लवकर ई-के-वाय-सी करा. ज्यांची ई-के-वाय-सी राहिली आहे त्यांनी.